मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथे हनुमान मंदिरावर स्पीकरच्या सहाय्याने कव्वाली लावल्याच्या प्रकारावरून गावात धार्मिक तणाव निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत। या प्रकाराला तीव्र विरोध व्यक्त करत गावातील नागरिकांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। सदर तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की हनुमान मंदिरात श्रींच्या मूर्तीसमोर कव्वाली लावणे हे धर्मीयांच्या भावना दुखावणारे आहे। त्यामुळे गावात शांतता आणि सामंजस्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संदर्भात संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी तातडीने कारवाई करावी, तसेच पुन्हा अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी। या तक्रारीवर पोलीस ठाण्याचे अधिकारी सतर्क झाले असून त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। नमस्कार, मी सुदर्शन यादव, मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव या गावी हनुमान मंदिरावरती ज्या पद्धतीनं कव्वाली लावण्यात आली, खरं तर ही समस्त हिंदू धर्मीयांचा एक भावना दुखावणारी गोष्ट आहे आणि या गोष्टीचा मी प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करतो। एक हिंदू म्हणून आज खऱ्या अर्थानं मला वाईट वाटतंय की ज्या हनुमानाला एक बलशाली देवस्थान म्हणून आम्ही पूजतो, ज्या हनुमान हे रोज सकाळी उठल्यानंतर प्रथम दर्शन आम्ही त्या हनुमानाचं करतो आणि त्याच हनुमानाच्या मंदिरावरती काही समाजकंटक लोकांनी म्हणावं लागेल अशा लोकांनी कव्वाली लावण्याचा त्या ठिकाणी धाडस केलं, प्रयत्न केलेला आहे। ही निंदनीय बाब आहे आणि खरं तर हा एक मोठा गुन्हाच म्हणावा लागेल, तो घडलेला आहे आणि मी या ठिकाणी आज पोलीस स्टेशनमध्ये आलो। पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी पोलीस निरीक्षकांना सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावरती कडक असा गुन्हा देखील नोंद करण्यात यावा ही मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून दिलेली आहे। डोंगरगाव हे मंगळवेढा तालुक्यातलं गाव आहे। महाराष्ट्रामध्ये संत दामाजी पंताची नगरी ही संतांची पावनभूमी आहे आणि अशा पावनभूमीच्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायत डोंगरगावच्या वतीने 3 वर्षापूर्वी सर्व धर्मीयांच्या किंवा सर्व समाजाच्या घटकांना बरोबर घेऊन प्रशासनाच्या उपस्थितीत सर्व यात्रा कार्यक्रमाचं नियोजन ही घोषित करण्यात आलं होतं। पण काही स्वयंघोषित सरपंच, स्वयंघोषित यात्रा कमिटीचे अध्यक्ष, स्वयंघोषित कायदेतज्ञ, स्वयंघोषित ग्रामविकास तज्ञ अशा काही मंडळींनं डोंगर गावामध्ये माझ्यावरती जातीयवादाचे आरोप करून स्वतःच जातीयवादी आहेत हे काल पूर्ण प्रशासनाच्या निदर्शनास आलेलं आहे। आणि गेल्या 3 दिवसापूर्वी मी स्वतः डोंगरगावमध्ये कव्वालीच्या लावलेला जो कार्यक्रम आहे त्या देवस्थानच्या यात्रेच्या निमित्तानं तो मी स्वतः स्पीकरवाल्याला बोलवून बंद करायला लावला आणि तो कार्यक्रम हा त्यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या सर्व टीमच्या सांगण्यावरून लावला गेला। त्यामुळं आम्ही प्रशासनाला आज सर्व हिंदू धर्मीयांची धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखवण्याचा प्रयत्न केला। त्या प्रयत्नाला कायदेशीर आवाज उठवून आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की याची सखोल चौकशी करून नेमकं कुठून सुरुवात होत्या, याची पाळेमुळं काय आहेत, मग डोंगरगावमध्ये अशा जातीय व्यवस्था निर्माण का झाल्या, त्या प्रथा जुन्या होत्या तर ती लोकशाही पद्धतीनं संविधानात्मक काम करत असताना याच्यावरती अडचणी निर्माण ते लोक ठरवून का करत आहेत याचा प्रशासनानं सखोल अभ्यास करावा आणि त्यानंतर कारवाई करावी असं निवेदन सुदर्शन यादव आणि त्यांचे सहकारी, आमचे सहकारी आम्ही सर्वजण एकत्र येऊन हे निवेदन दिलेलं आहे समस्त हिंदू बांधवांनी मिळून। तर येणाऱ्या काळात प्रशासनाकडून कडक कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आग्रह आहोत। या पुढील ही आंदोलन असेल किंवा प्रशासनाच्या वतीने जाण्याकडे ज्या गोष्टी कठोर कराव्या लागतील त्या करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात तो निर्णय घेणारच आहे। तत्पूर्वी शासनाला विनंती आहे आजच्या निवेदनामधून त्यांनी कारवाई करावी। मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव गावामध्ये काही समाजकंटकांनी श्री हनुमान मंदिरावरती कव्वाली लावण्याचा दुस्साहस केलेला आहे। जे गाव तालुक्यामध्ये आदर्श गाव म्हणून ओळखले जाते, ज्या गावात सरपंचांनी दारूबंदी केलेली किंवा विविध सामाजिक उपक्रम राबवलेले, अशा गावामध्ये काही समाजकंटकांनी हनुमानाच्या मंदिरावरती येऊन कव्वाली लावण्याचं जे काही धाडस केलेलं आहे त्यांना मी एकच सांगू इच्छितो की अशा प्रकारचं नंतर काय धाडस केल्यास आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ आणि गावामध्ये असं काही परत घडल्यास जोरदार आम्ही हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्याचा आम्ही त्यांना इशारा देऊ।